मैम एक 5 मिनट ये बहुत अच्छी स्क्रिप्ट है और ये साथ में एग्रीमेंट भी है. जरा थांबा हो, खूप दमलीये मी. आता जस्ट आमचं गाण्याचं शूट झालं. सलग 4 दिवस झाले गाणं शूट चाललंय. नंतर या प्लीज. मैम सच्ची ये स्क्रिप्ट बहुत अच्छी है, आप पढ़िए और फिर आप ये एग्रीमेंट साइन कीजिए जैसे आपको ठीक. अच्छा ठीक है. हॅलो, अख्खा घर काळं करणारस का आता? तू झोपेत काय लहान घोडीबिडी झाली आहेस का? घर काळं करतेस ते. काय ग ताई, छान झोपले होते. फिल्मच्या एग्रीमेंट वरती साइन करत होते मी. वा वा वा, दिवसा डोळा मस्त स्वप्न बघतेस तू. इथे 2 डायलॉग बोलता येत नाहीयेत आणि स्वप्न बघते हिरोईन होण्याची. काय ग ताई? बरं पटकन तयार हो, काम आलंय आपल्याला. काम आलंय? कसलं? जरा वेगळं आहे पण मस्त आहे. हे बघ, राजेश आहे ना, त्याला एका दिवसासाठी मूल हवंय, तर आपल्या सोन्याला तिथे पाठवायचंय. अच्छा, बरं हे अग्रीमेंट चेक कर आणि त्याच्यावर साइन करून घे. बरं. आणि गेल्यावरती ताबडतोब पैसे आपल्या हातात पडायला हवे. पैसे नक्की मिळणार ग. चल तू चल पटकन. ये रे नंद्या. हे काय काय? घराला कुलूप लावून कुठे गेली तुझी बायको? इथेच कुठेतरी गेली असेल. तू येणार ना, त्याची तयारी करण्यासाठी गेली असेल. अरे तयारी कसली? इथेच गेली असेल ग, काहीतरी खरेदी करायला. तिला माहिती होतं ना की मी येणार म्हणून. मला बाळाला बघायचं होतं. हो आई, माझ्याकडे चावी आहे ना. तू आज चल आणि आरामात बस. नाही, पहिल्यांदा मी बाळाला बघी, नंतरच मी आज जाणार. आई, असं बाहेर थांबलेलं बरं दिसत नाही. ही मुंबई आहे. हे बघ, दुनियेत कुठेही गेले ना तरी तुझ्या आईमध्ये काही फरक पडणार नाही, हे तुला चांगलं माहिती आहे. आई माझं ऐक, तू आज चल. अजिबात ना. अरे दे मला, दे. अरे माझ्या बाळा, माझ्या सोन्या, किती गोड दिसते. किती आतुरतेने मी तुझी वाट बघत होते रे बाळा. या बाई कोण आहे? ही हळूहळू कळेल सगळं. आता चालायस ना तू, सगळ्या चौकशा एकदम नको. सहज रे, नवीन बघितलं. अगं आई, काय करतेस? हळू जरा, हाड खिळखिळी करशील याची. अरे देशमुखांचं हाड आहे, लेचपेच नाही. आणि काय रे, एवढं मोठं मीच तुला केलं ना, मला सांगतोय. आई नमस्कार करते. उठ पोरी उठ. या मेल्या नंद्याने सगळं खोटं भविष्य सांगितलं, त्यामुळे हे सर्व घडतंय. नंद्या, मी तर तुला. अगं नाही आत्ती, माझा ऐक जरा. नाही, तुझं पंचांग मी नाही जाळला तर तू बघ. आगात लोचा. आत्ती, हे ते बाळ नाहीये. बाळ बदललंय. डोळे फुटलेत तुझे, नीट बघ. बाळ बदललाय म्हणजे काय? अरे बाळ वाढत असताना त्याचा चेहरा बदलत असतो, एवढं सुद्धा कळत नाही तुला? तसं नाही आत्ती, पण एवढा डिफरन्स म्हणजे. नंद्या, आधीच तू पुष्कळ घोळ घातलायस आणि आता अजून नको. अरे गोंधळ कसा म्हणतोस तू? अरे उंची म्हणावी तर तशीच आहे, रंग म्हणावा तर थोडासा बदललाय. नंद्या, देशमुख घराण्याचा वारस आहे तो. नाव नको ठेवूस त्याला. आत्ती, मी नाव नाही ठेवत आहे, पण जसं माझं भविष्य बदललंय ना, तसंच हे बाळ पण बदललंय असं मला डाऊट आहे. काहीतरी गडबड गोंधळ आहे आत्ती. नंद्या, चल आज चल. अरे माझ्या बाळा, माझ्या सोन्या. नंद्या, ए नंद्या, यायला किती वेळ लागतोय? आजीनी काय आणलंय बाळासाठी? दाखव, उघड ना. दे. हे घे आत्ती, हे घे. डोळ्याला काय लावताय? हे अगं भवाने, तुला काय कळतंय? हा आमच्या कुलदैवतेचा अंगार आहे. आणि हे काय? बाळाला तीट नाही लावली, हातात काही नाही, गळ्यात काही नाही. तुम्ही काही नाही केलं बाळासाठी? तुम्हाला बाळाची काळजी आहे की नाही? नॉनसेन्स. माझ्या सोन्याला हे घे आत्ती. सोन्याची चेन आजी घालणार माझ्या सोन्यासाठी. चेन मस्त आहे. मग देशमुखांचा वारस आहे तो. काय? हो, काय सारखे विसरतेस? आम्ही सगळे देशमुख आहोत ना. मध्ये मध्ये मी ऍक्टिंग विसरते ना. लोचा. ही काय बोलतीये? ही बाळाला कशी सांभाळत असेल मला कळत नाही. जाऊ द्या हो. मी काय म्हणते, चेन खूपच छान आहे, सांभाळून घाला हो, पडाबिडायची. अगं मला शिकवू नकोस. आणि हे बघ, आजपासून बाळाला मी सांभाळणार. तुझी सुट्टी, जा. काय? माझी सुट्टी? असं कसं शक्य आहे? पर डे वर आहे मी इथे.
परडे लोचा काहीतरी बोलते उगाच. आत्ती हा? हा वाळा हा, घे दे. आणि उजव्या पायात हा, घाला हा, दे. आता तूही मला शिकव. आला, आ, ओ, लो, 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 मा, 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 आ, म्हणजे ग. आल्याची गेल्याची रांडा मेल्याची याची त्याची ज्याची कुणाची नजर लागली असेल तर त्याचा डोळा फुटतो. हो की नाही माझ्या बाळा? हो ना बाळा? चनू, आ, थँक माझी गॉड चनू. डोळे फुटले नाहीत. नाही 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 कोणाच्याला काय असतं? काय म्हणली? काय नाही. कुठे काय? ये चल चल उठ उठ. उठ. कशाला बसतेस तिथे? इथे बाईस. हा? नंद्या नीट बघ याच्याकडे नीट बघ. आता मला सांग ही बाळाची नेमकी काय भानगड आहे? लोचा बाळाची आधी सांग. ते बाळ आहे ना बाळ म्हणजे बघा अरे बापरे, ही घोळ घालते वाटतं. ते बाळ ना कॉन्ट्रॅक्ट बेबी आहे. कॉन्ट्रॅक्ट बेबी म्हणजे? नाही कळलं? नाही. हा आता मी कशी इथे कॉन्ट्रॅक्ट वर आहे हं. तसं ते बाळ सुद्धा इथे कॉन्ट्रॅक्ट वर आहे. अहो इथे सगळं कॉन्ट्रॅक्ट वर असतं. ए कॉन्ट्रॅक्ट 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 मरू देते. मला एक सरळ सांग, हे बाळ राहुल आणि सोनाली या दोघांचंच आहे ना? ही कॉन्ट्रॅक्टची काय भानगड असते? कॉन्ट्रॅक्ट म्हणजे नेमकं हा, काय? नंदू काय चाललंय हा? नाही. आणि काय रे नंद्या, तुझा कुडमुड्या ज्योतिषी अजून मध्ये मध्ये तडमडतोच आहे का? तसं नाहीये राहुल. माझ्या मनात जे शंका कुशंका आहेत त्या मला मिटवायला नको का? अरे मग मला विचार ना, काय शंका आहे तुझ्या मनात? सांग मला. बर डायरेक्ट तुला विचार. हा. मला सांग, हा. आता ह्या बाई म्हणतायत या त्या बाळाच्या मावशी आहेत. आता पाटलांना एकच मुलगी आहे की नाही आणि ती तुझी बायको आहे की नाही, मग ही मावशी कुठून आली? अरे नंद्या, इथे सगळं कॉन्ट्रॅक्ट वर असतं. अं? तू आधी ज्या बाईला बघितलं होतंस ना, तिचं कॉन्ट्रॅक्ट संपलं आणि तिच्या जागेवर ह्या बाईला कॉन्ट्रॅक्ट वर घेतलंय. लोचा. ओके नाही? हो मी हा, तेच हा. सांगते यांना. इथे सगळं कॉन्ट्रॅक्ट वरच असतं. म्हणजे बघा एकाचं कॉन्ट्रॅक्ट संपलं की दुसरं हा. आलं, दुसऱ्याचं संपलं की तिसरं आलं. हा. आता या बाळाचं कॉन्ट्रॅक्ट संपलं. हा, आता ह्या बाळाचं कॉन्ट्रॅक्ट संपलं की दुसरं येणार. म्हणजे म्हणजे ह्या बाईचं त्या बाळाबरोबरचं कॉन्ट्रॅक्ट संपलं की दुसरी बाई येणार. रावल्या, हे बघ माझ्या बरोबर शब्दांचे खेळ कृपया करू नकोस. मला एक स्वच्छ आणि मनापासून खरं खरं सांग, बाळ बदललं कसं? बाळ कुठे बदललं? बाळ नाहीच बदललं, बाळ तेच आहे. आठव नंद्या, पहिल्यांदा जेव्हा तू घरी आला होतास, सोनालीच्या हातात तू बाळ बघितलं होतंस, माझं बाळ बघितलं होतंस. तुझा भाचा देशमुख घराण्याचा वारस, त्याला बघून तुझे डोळे किती भरले होते. हो हा, भरून आले होते. हो आठवलं. अरे पहिल्यांदा आयुष्यात मला भविष्य चुकल्याचा आनंद झालाय. अरे हो ना? अरे या गोष्टीवरून तुमचं लग्न सुद्धा मोडेपर्यंत आलं होतं रे. केवढा विरोध आत्तीचा, पण माझं भविष्य चुकलं आणि पहिल्यांदा मला बरं वाटून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. मग आणि वहिनी आत गेली ना माझं लेकरं म्हणून, मला खूप भरून आलं होतं. तेच ना. आता डबडबत्या डोळ्याने तू ते बाळ बघितलंस तर ते बाळ नक्की कसं दिसतंय हे तुझ्या कसं लक्षात येणार नंद्या? हा? हा? खरंय रे, तू म्हणतोयस ते पटतंय मला. मग पण माझ्या डोक्यात काय? नाही, पण माझ्या डोक्यातले विकल्प काढून टाकले पाहिजे. करेक्ट. अरे आती किती आनंदात आहे, किती खुश आहे ती हो. त्या बाळाबरोबर. हा. नाही नाही, मी त्यात आता पुन्हा बिबा घालणार नाही बाबा. हा. परमेश्वरा, माझ्या डोक्यातला शंका कुशंका काढून टाक. हा? सगळं सुरळीत झालं बस. पटलं तुला? वा 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 वा. जास्त विचार करू नकोस रे नंद्या. मी चालतो. तुम्ही येताय? मी हा, चला. लोचा सगळं सुरळीत झालंय पण मला खटकतंय काहीतरी.